मित्रांनो, लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम आणि पार्थ हे दोघेही आत बाहेर हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा अरे वा वा वा, किचन मधून काय घमंग वास सुटलाय. आता विक्रम पार्थला सांगतो काहीतरी बायकांनी पक्का बेत केलेला दिसतोय आज. तेव्हा पार्थ म्हणतो किंवा इकडे तेवढ्यात कल्पना येते आणि सगळी तयारी सुरू व्यवस्थित ठेवलेलं असतं, व्यवस्थित करून ठेवते. विक्रम विचारतो काय ग कल्पना, घरातली बायकांनी आज तर तुझ्यावर सोपवली सर्व जबाबदारी. आजची त्यावेळी कल्पना म्हणते आज तर बघा हा दादा, आजचा हा सगळा बेत आहे ना तो काव्या वहिनीने केलेला आहे. तेव्हा काव्याचं नाव तिच्या तोंडून ऐकू आता पार्थला इकडे धक्काच बसतो. मग त्यावेळी विक्रम म्हणतो अरे वा वा वा, क्या बात हे. पार्थ डोकावून किचनकडे पाहत असतो. त्यानंतर विक्रम विचारतो अय्या, म्हणजे मला आता समजले की सगळे आमच्यासाठी नाहीच आहेत, सगळं खास पार्थसाठी आहे. अरे मजा आहे बाबा. पार्थ असं म्हणून विक्रम त्याला चिडवत असतो. पार्थ सुद्धा आपला नकळतेपणा हसतो. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते कल्पना ताई, हा घ्या तुमच्यासाठी गजरा. तेव्हा कल्पना आज गजरा घेते. तेवढ्यातच तिथे आता सर्वजण येतात. मग विक्रम म्हणतो नंदिनी जनरली नवरा बायको गजरा देतो आणि तू स्वतः काय गजरा असं सर्वांना वाटत सुटलेस. तेव्हा मानिनी सांगते अहो, नवऱ्याने तिला खरं. तेव्हा जेव्हा हात नंदिनीकडे पाहत राहतो पण नंदिनी त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष करते. तेव्हा आपली मुलं शहाणी झाली आता, आपल्या सुनांना जीव लावायला, त्या आवडीनिवडी जपायला, असं विक्रम म्हणतो. हसत म्हणतो आपली मुलं ना तुमच्यावर गेली आहेत. तेव्हा विक्रम म्हणतो हो जाणार मुलं माझ्यावर, ऑफकोर्स प्रश्न नाही. तेवढ्यात मंजू आणि मिथुन सुद्धा तिथे आलेले असतात. मंजू आल्यानंतर गजरा तिथे नंदिनी म्हणते हे घ्या तुमच्यासाठी पण गजरा आणलाय. त्यावेळी मंजू हसते आणि विचारते अरे बापरे, पण आज सूर्य नक्की कुठे उगवला नाही, म्हणजे माझ्या यांनी मला कधीच गजरा दिला नाही आणि तू मला गजरा देतोयस. तेव्हा नंदिनी म्हणते अहो घ्या ना प्लीज, असू दे आता. तेवढ्यात काव्या तिथे येते. तेव्हा नंदिनी म्हणते काव्या, अगं तू आलीस का, धर हे गजरा घे, तू केसात माळ, हा खूप छान दिसेल असं म्हणत. तेव्हा सर्वजण धक्क्याने त्या दोघी एकमेकांकडे पाहू लागतात. जीवाची सतत नजर नंदिनीकडे असते. त्याने दिलेल्या सर्व गजरे आता तिने सर्वांना वाटून टाकले असतात. त्यानंतर मानिनी म्हणजेच अगं नंदिनी, तू केसामध्ये गजरा माळला ना तर छान दिसशील आणि जीवाने तुला एवढ्या प्रेमाने गजरा दिलाय तर तू सर्वांना वाटत का सुटलेस. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही तर काव्य रागात जीवाकडे पाहते. त्यानंतर नंदिनी आता शांतपणे म्हणजे जीवानी मला जे दिलंय ना तेच खूप आहे. तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहत राहतो तर काव्याला वाईट वाटत असतं आणि त्यामुळे रागात जीवाकडे पाहू लागते. त्यानंतर नंदिनी म्हणजे काव्या, तू माळ ना गजरा छान दिसतेस. तेव्हा काव्या म्हणते ताई, असं म्हणून ती तिच्या हातावर पुन्हा तो गजरा टेकवते आणि तिला म्हणते ताई, जे तुझ्या हक्काचं आहे ना ते तुझ्याकडे ठेव. नंदिनी आता ती सल्ला देते आणि तू जीवाला सोडू नकोस. त्यावेळी जीवा सुद्धा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. मग नंतर पार्थची नजर सुद्धा सतत काव्यावरच असते की आज जरा वेगळीच वागते काव्या आणि तिच्या वागण्याचा अंदाज त्याला येत नसतो. तो सारखा तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर काव्या म्हणते चला पटकन बस तुम्ही डायनिंग टेबलवर, मी सर्वांना आज ना जेवायला वाढते. आज एक नंबर बेत केलाय मी. असं म्हणून ती पार्थकडे हसत पाहते तर पार्थ लगेच आपली नजर वळवतो. त्यानंतर आता सर्वजण तिथे बसायला लागतात. पण आता तोपर्यंत मी माझ्या बायकोचा केसामध्ये गजरा माळतो असं अगदी प्रेमाने विक्रम म्हणतो. म्हणजे मानेनी म्हणतो तुमचं नाव आपलं काहीतरी असतं हा. त्यावेळी तो म्हणतो अगं, एवढ्या दिवसानंतर मी आलोय ना इथे. प्रेमात प्रत्येक म्हणजेच गजरा हे असतं, प्रेमाचं प्रतीक हे गजरा हे असतं. तुला सांगून मुळात गजरा कशासाठी तर नवऱ्याने बायकोच्या केसात माळावा यासाठी. तर आता
तू हा गजरा मारणार आहेस ना? मग मानिनी हसते आणि म्हणते, तुम्ही ना काहीतरी ऐकणार नाही. माळ आता केसामध्ये गजरा. तेव्हा विक्रम प्रेमाने तिच्या केसामध्ये आता गजरा मारतो. त्यानंतर जीवाला सुद्धा आता नंदिनीच्या केसामध्ये गजरा मारायचा असतो. बरोबर आता विक्रम ओळखतो आणि जीवाला म्हणतो, गदड्या तू नुसता बघ, काय रे, माळ ना बायकोच्या केसामध्ये गजरा. जेव्हा नंदिनी म्हणते, नको नको बाबा, कशाला ती मानिनी म्हणजेच सगळ्यांसमोर मीच फक्त ऑकवर्ड व्हायचं का ग? लाजू नको, आपलीच माणसं आहेत सगळी. त्यानंतर जेव्हा आता हातात गजरा घेतो आणि नंदिनीच्या केसामध्ये माळतो, तर नंदिनीला आता त्याचं काही वाटत नसतं. तर पार्थ त्या दोघांकडे पाहत राहतो. तेव्हा सर्वजण आता कौतुकाने त्या दोघांकडे पाहतात. आता नंदिनीच्या केसामध्ये गजरा म्हणून जीवाला खूप आनंद होतो, खूपच आनंद होतो. त्यानंतर घरातील सगळेजण आता जेवायला बसतात. जेव्हा आता सत्कार मूर्ती आहेत, बाबा आता तू इथे भेटलास तर आता विक्रम हा पार्थला सांगतो, तिथे खुर्चीवर त्या बसायला सांगतो. आजची सत्कार मूर्ती तू का आहेस? तर खास तुझ्या बायकोने तुझ्यासाठी बेत बनवला, छोले पुरीचा, असं विक्रम म्हणून त्यांच्यावर हसतो. तेव्हा काव्याला खूप आनंद होतो. पार्थचा चेहरा नेहमीप्रमाणे पडलेला असतो. त्यानंतर आज ऑफिसमध्ये बसल्या या छोले पुरीचाच विचार करत असतो. विक्रम सर्वांना सांगतो, आणि तू बेत सुद्धा केला पुरीचा, कमाल आहे हा, असं म्हणून काव्याचं कौतुक करतो. तेव्हा काव्या थँक्यू सो मच म्हणत विक्रमला म्हणते. लगेच पार्थला वाढायला घेते आणि तेव्हा मालिनी सुद्धा असते. खरंच काव्य, तू खूप छान बेत केला आहेस आज. त्यानंतर आता जीवाची नजर सतत नंदिनीवर असते, पण नंदिनी आजी अजिबात त्याला भाव देत नाही, त्याच्याकडे व्यवस्थित पाहत सुद्धा नाही. त्यानंतर रम्या रागातच जाता काव्याकडे. आजच सगळे जेवण तिथे पार्थसाठी स्पेशल बनवलेलं असतं. तेव्हा मंजू ही जरा टोमणा मारून तिथे इंटरफेअर करत असते, काही वेगळंच वागत असते. सर्वांना आता मंजूचा राग येतो आणि त्यावेळी विक्रम लगेच तिची खोड मोडतो आणि विचारतो, काय गे इंटरनेटवर मग तू सगळं काही असतं, पण इतके काही मिथुनराव करते इथं, म्हणजे मध्ये करत असते. मिथून काही न बोलता आपली मान डोलवतो आणि म्हणतो, आपलं तोंड गप्प करून ठेवलंय, चिकट पट्टी लावली आहे. मग त्यावर विक्रम म्हणतो, तिने नुसतं बघितलं नाही तर केले, करून दाखवले. आता विक्री किती अप्रतिम केले असं ना, तू चव घेतल्यावर बघ, वा 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 काव्या वा, असं म्हणून तो ती कौतुक करतो. त्यानंतर विक्रम आता पटकन जेवायला सुरुवात करतो. तेव्हा ते सगळे म्हणतात, अरे वा वा, किती छान टेस्ट आहे, असं म्हणत तो पार्थला सांगतो, तू नुसतं बघ काय राहिले रे. अरे खा की, बघ तुझ्या बायकोने जेवण बनवले, टेस्ट करून पहा जरा. तेव्हा तो नाईलाजाने आता फक्त थोडासा एक घास खातो. तर काव्या धक्क्याने त्याच्याकडे पाहते. खरं तर पार्थची रिएक्शन तिला पाहायची असते, परंतु पार्थ यावेळी काहीच बोलत नसतो. तेव्हा विक्रम विचारतो, काय रे, कसं झाले मग? आता पार्थ फक्त आपली मान होकारती डोलावतो आणि म्हणतो, छान झाले सर्व. रम्याला माहीत असतं या दोघांना काहीतरी बिनसलं, नाहीतर यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलं असतं. मानिनी सांगते, अरे नुसती मान काय डोलावतोस, एक छान आहे, कौतुक कर एखादं तिचं. तेव्हा पार्थ म्हणतो, खरंच छान झाले, असं म्हणून तो काव्याकडे पाहतो. तर काव्याच्या चेहऱ्यावर नकळतपणे छान अशी स्माईल येते. तर जीवा नंदिनी ती दोघे पार्थकडे पाहतात. दरम्यान त्या मात्र चळफळात होत असतो. त्यानंतर विक्रम म्हणतो, पार्थ असं कौतुक करताना का रे? अरे असं कौतुक करताना तू माझ्या बायकोचं कसं कौतुक करतोस? तू पाहत नाही का रे? मला असं वाटतंय पार्थ आणि नंदिनीचा आज मूड ना थोडा लोच आहे. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. तर मिथून जीवाकडे पाहतो आणि जीवाचा नकळतपणे नजर तिथून मिथूनवर पडते आणि दोघे पण गप्प राहतात, निर्णय घेतात. त्यानंतर विक्रम म्हणतो, जीवा, काव्या, तुमचं खरं खूप कौतुक, कारण तुमच्या दिवसाच्या शेवट आपल्याला कोणीतरी स्पेशल फील करणार असेल ना, तर मग यासारखं दुसरं सुख कुठे नाही हा. त्यानंतर आता काव्या ती पार्थकडे पाहतच राहते, कारण पार्थसाठी तिने स्पेशल हे सगळं बनवलेलं असतं. त्यानंतर ती म्हणते, मी आज सर्वांसाठी ना स्पेशल डिश बनवली, घेऊन येतो, पटकन थांबा. धक्क्याने तिच्याकडे पाहू लागतात. विक्रम म्हणतो, पटकन घेऊन ये. त्यानंतर मंजू टोमणा मारताना म्हणते, मी फक्त स्वप्नातच बघितलं होतं काव्या काहीतरी स्वयंपाक करेल,
पण आज माझं स्वप्न ना अगदी पूर्ण झालं तेव्हा मनोमनीच्या लक्षात येतं की मनोमनीच्या लक्षात येतं की वसुताईची कमी भरून काढली. आता तसं मंजूला बोलून सुद्धा टाकवते आणि त्यात तुम्ही टोमणे मारायला सुरुवात केली. मग आता मानेने तिला स्पष्ट शब्दात सांगते, मंजू वय ताई, अहो तुम्हाला जे जे वाटत नाही ना, काव्य सगळं काय करून दाखवते. तुम्ही बघतच राहाल. या गोष्टी आश्चर्याने वाटेल. काव्य ते करू शकते, तुम्ही जे विचारही करू शकत नाही. त्या काव्यामुळे हळूहळू बदल होताना मला दिसतोय आणि तो बदल होणार ते नक्कीच. आता सुद्धा पहा, आज तिने छान स्वयंपाक करून दाखवला. आता थोड्या दिवसानंतर मी माझ्या पार्थ बरोबर अगदी छान असा संसार सुरळीत सुद्धा करेल. तेव्हा रम्या आता तोंडात घास घालत हसते. पण आता मानेने हे बोलणं ऐकून घास तसाच तिच्या हातात असतो. तर मानेने हे बोलणं ऐकून आता इकडे पार्थला जोरात ठसका लागतो. त्यावेळी आता काव्या येते आणि म्हणते, अहो हळू असं म्हणून पार्थला पाणी प्यायला येते. मानिनी आणि विक्रमला सुद्धा पार्थची काळजी वाटते, कारण त्या अचानक एवढ्या जोरात ठसका लागला कसा काय. मानिनी म्हणते, अरे पाणी घे पाणी. तेव्हा पाणी पितो तरीही तो तसा ठसका अजून त्याचा सुरूच असतो. इकडे रम्या मनाची तडफड होत असते त्याला अशा अवस्थेत पाहून. मग आता ती उठणार तेवढ्यात मंजू तिचा हात पकडून तिला पुन्हा खाली बसवते आणि तू जाऊ नकोस असं म्हणते. तेव्हा रम्याची नाईलाज होतो. त्यानंतर आता काव्यात ही सर्वांसाठी श्रीखंड घेऊन आलेले असते. तेव्हा म्हणजे पार्थ, हे थंड श्रीखंड खा तुम्ही, म्हणजे तुम्हाला जर बरं वाटेल. मानिनी म्हणते, श्रीखंड खा रे, कारण गोड खाल्ल्यामुळे ठसका जातो. मग पार्थ नकार तो देतो. त्यामुळे रम्याला मात्र खूपच आनंद होतो. रम्याला आता खूपच आनंद होतो. मानिनीसारखी फोर्स करून लागते. रम्या, अरे खा की, नाही तर असं म्हणत त्याला म्हणते, खा पार्थ प्लीज असं म्हणत सुद्धा रिक्वेस्ट करत असते. पार्थ श्रीखंडला हात सुद्धा लावत नाही. विक्रम म्हणतो, अरे देते ना, खरं खा की असं करतो. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. पार्थची नाईलाज म्हणतो. सगळेजण श्रीखंडाचा बाऊल हातात घेतात. अगदी नाईलाजाने ते खाणार असतो, पण चमचा तसा ठेवतो. त्यावेळी काव्या मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण गालातच हसत असते. तेव्हा विक्रम विचारतो, काय रे पार्थ, तुझं काय झालंय, आम्हाला कळत नाहीये. तेव्हा पार्थ असा आता श्रीखंडाची टेस्ट घेत पाहतो आणि त्यावर काहीच बोलत नाही. पाहून काव्य थोडी नाराज होते. प्रचंड श्रीखंड खाल्लं, पार्थने श्रीखंड खाल्लं महत्वाचं आहे असं तिच्या मनात विचारतो. नंदिनी सारखी पार्थकडे पाहत राहते आणि कारण तिला काही माहीत. पार्थने काव्याला डोस नोटीस किट पाठवली आहे. त्यानंतर रम्या मात्र जेवायची थांबते आणि मनात विचार करू लागते की पार्थ थोडं एवढं का पडले तोंड, मलाही कळत नाही. नक्की काहीतरी गडबड आहे आणि ती मला शोधायला हवी. त्यानंतर पार्थ सारखाच काव्याकडे हळूहळू पाहत असतो. काव्या म्हणते, अहो थांबा, खाऊन घ्या पटकन. आता पार्थ हा जसा श्रीखंड खाऊ लागतो तसं काव्याला आनंद होतो. त्यानंतर नंदिनी आता जेवायला थांबलेली असते. त्यानंतर जिच्याकडे इच्छा नसते तरी जीवाल नंदीकडे पाहतो. तरीही नंदिनी सतत त्याच्याकडे आपले दुर्लक्ष करत असते. त्यानंतर आता काव्या ही पार्थकडे पाहत हसते, कारण त्याच्यात एवढा आनंद होतो की पार्थने सगळ्या जबरदस्ती करून हा होईना खाल्लं माझ्या हातचं. तर दुसरीकडे सर्वात आता जेवण करून तेव्हा सर्वजण आपल्या रूममध्ये येतात. त्यावेळी आता नंदिनी आणि जीवा सुद्धा आलेले असतात. तेव्हा जीवा हसतच म्हणते, आज मला वाटलं होतं की काही माझं प्लॅनिंग फसते की काय, कारण तुझं एक सुद्धा चिठ्ठी वाचली नव्हती. नंदिनी, अगं बरं झालं, 5 गजऱ्यामधील एक तरी गजरा तुझ्या केसामध्ये मी माळला, हेच माझ्यासाठी खूप आहे. खुश ना आता विचारलं. तेव्हा अजून रागाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, केसामध्ये जीवाने जो गजरा माळलेला असतो ना, तो आता काढलेला आणि तो गजरा पुन्हा एकदा त्याच्याकडे देत तिच्याचे डोळ्यात पाणी येतं. तेव्हा जीवाला प्रचंड धक्का बसतो. नंदिनी अजूनही माझ्यावर चिडलेली आहे. तिचा रुसवा अजूनही माझ्यावर
गेलेला नाही आहे. आता जीवा सतत नंदिनीकडे धक्क्याने पाहतो, कारण त्याला तिच्याकडे ह्या अपेक्षित नसतं की काहीतरी करेल. दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये बसलेला असतो. काव्यासह सगळं काही आवरून सावरून तिथे असते. त्यानं पार्थ विचारतो, काय ग पार्थ देशमुख, सकाळी मी कॉफी ऑर्डर केली होती, ती तुम्ही तर पिला नाहीत, पण आता माझ्या हातचं जेवण तर तुम्हाला करावं लागलं. अगदी सेम टू सेम. श्रीखंड सुद्धा तुम्ही खाल्ला, म्हणजेच मी बनवलेलं श्रीखंड तुम्हाला आवडलं. तेव्हा पार्थ काही बोलत नसतो. त्याच्या मनात एक दुःख असतं की तो कुणाला सांगू शकत नसतो आणि व्यक्तही करू शकत नसतो, आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे दिसत असतं. त्यावेळी डोळे रडून रडून लाल झालेले असतात. तेव्हा काव्या म्हणते, अहो बोला ना, देशमुखांचा बोका शांत का बसलाय तुम्ही? पार्थ एकदम गप्प असतो. पाहून काव्या आपली बडबड करत असते, आणि म्हणजेच ती केलेल्या सेकंदाची चव अजूनही रेंगळती वाटतं. तुमच्या जिभेवर बोला पार्थ देशमुख, अहो बोला. तेव्हा आता पार्थ काही बोलत नाही. तो रागाच्या भरात उठतो आणि पटकन समोर असणारी बॉटल घेतो आणि त्यामधलं पाणी अगदी घटाघटा पितो. तिला आता धक्काच बसतो की ती विचार करते, हे काय करताय तुम्ही? ठसका लागेल तुम्हाला. जरा सावकाश. ती पार्थला सावरण्याचा प्रयत्न करत असते. पार्थ काही यावेळी अजिबात काव्याला ऐकत नसतो. त्याला काव्याचा अजून तेवढा राग मनामध्ये असतो. तेव्हा ती त्याची बॉटल आता हातात घेते आणि म्हणते, ठसका लागेल आता पार्थ तुम्हाला. अहो काय करताय तुम्ही? कळते का तुम्हाला? मग आता विचारते, काय झाले काय पार्थ तुम्हाला? जेव्हा पार्थ दबक्या आवाजात म्हणतो, मनाविरुद्ध जे श्रीखंड खाल्लं त्याची चव मी जिभेवर घालवतोय, आणि या तुम्हाला खरं सांगतोय, आजचा एवढं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. आता पार्थच्या तोंडून असं ऐकल्यानंतर मात्र काव्याच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा काहीही सुचत नसतं. अजून पार्थसाठी काय करावं जेणेकरून माझ्यावर खूप होऊन जाईल. त्याच्या मनात असणारी माझ्याबद्दल राग पूर्णपणे जाईल. दुसरीकडे नंदिनी जीवाच्या हातात हात गजरा टेकवते आणि विचार खुश असतो. खुश का हो तुम्ही विचारता? खुश आहेस का? आणि खरंच तुम्हाला एवढी काळजी असते ना माझ्या खुशीची, माझ्या आनंदाची एवढी काळजी असते तर माझ्याबरोबर जरा नीट तरी वागला असता. अहो तुम्हाला मला कसं खुश ठेवायचं हे माहीत नाही आहे का? अहो मला नाही हे वाटत की मला कसं खुश ठेवायचं. माहीत असेल तर तुम्ही कधी मला खुश नाही ठेवू शकणार. नंदिनी बोलणं ऐकून जीवाला वाईट वाटतं. त्यानंतर नंदिनी म्हणते, अहो तुमचा मूळ स्वभाव चांगला असेल, त्यामुळे लोकांना खुश करण्याचं काम तुम्हाला जमतही असेल, तेव्हा ना खूप सोपं असतं. पण सुखाचं काय तुम्ही कसं सुखी ठेवणार? मला खुश ठेवण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त सुखी व्हायचं आहे, असं म्हणून ती रडत असते आणि जीवाला सांगते, गेल्या 1 महिन्यामध्ये माझं सुख असं विरत गेलंय. हो एक वेळ फाटलेल्या शिवता येतील, पण मला आता सांगा, असल्या बालिश गोष्टी करून मी खुश होईन, सुखी होईन का? तरीही कधी नाही, असं म्हणत हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज तुम्हाला जर खरंच मला खुश ठेवायचं असेल आणि माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना, तर प्लीज मला या बंधनामधून मोकळं करा, अशी ती हात जोडून विनंती करते. आणि प्लीज या डिव्होर्स पेपरवर तुम्ही सही करा. आणि तळमळीने विनंती करत नंदिनी जीवाला आपला स्पष्टपणे फायनल निर्णय सांगते. आता नंदिनीचा हा निर्णय अगदी फायनलच आहे. ऐकून मात्र जीवाला प्रचंड असा धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणते, कारण आता 1 दिवस पूर्णपणे संपलाय, आता फक्त डिव्होर्स होण्यासाठी 6 दिवस राहिले. त्यावेळी काही वेळ वाया न घालवता नकारात्मक गुपचूप सही करा आणि तो नातं संपवा. आता फायनली निर्णय सुद्धा घेते आणि तशीच निघून तिथून जातेस. जीवा अगदी धक्क्याने तो गजरा हातात घेऊन त्या गजराकडे सतत पाहतच राहतो, कारण आपण एवढी तयारी करूनही नंदिनीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करूनही नंदिनी काही खुश झाली नाही याचं कळून चुकले. असं आपण तिच्यासमोर आता पाय घड्या घातल्या तरीही नंदिनीला माझ्याबरोबर राहायचं नाही म्हटल्यानंतर तरी काय करू, असं म्हणत जेव्हा क्षणी मनाला विचार करतो. आणि दुसरीकडे पाहत आता अगदी इमोशनल होतो. काव्या सांगते, असं म्हणत एखाद्या आपण प्रेम खाऊ पिऊ घातलं, आवडीने जेवण बनवलं, त्यासाठी पोटातून प्रेमापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपल्याला सापडतो, पण आता तुमच्याकडे माझ्या मनाचे दरवाजे आहेत, ते अगदी कायमचे बंद केले आहेत. काव्याचा पायाखालची जमीन सरकते आणि ती धक्क्याने पार्थकडे पाहत राहते. तेव्हा म्हणतो की तुम्ही किती जोडण्याचा प्रयत्न केला तर काव्या तरीही आता नातं मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर
आता काव्याची इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था झालेली असते. नाचं जेव्हा पार्थ तिला आता मनातून वाटत असते की बिचारी एकदमच एकटी पडलेली असते. एकीकडे जेव्हा तिच्या बरोबर असं सर्वांना संपवण्याचा निर्णय घेतलेला सर्व संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो, तर दुसरीकडे पार्थ सुद्धा आता डिवोर्स पेपर हातात ठेवलेला असतो. काव्याला आता जबरदस्त असा शॉक बसलेला असतो. त्यानंतर पार्थ विचारतो, तुम्हाला IAF व्हायचं आहे का? IAS व्हायचं आहे का? एवढं कसं अभ्यास करायचं आहे? खूप उशीर झालाय परीक्षेचा सुद्धा आणि माझ्या बाबतीत सुद्धा. आणि कसं आहे ना, माझ्या बाबतीत रिझल्टची वाट तर तुम्ही बघूच नका. किमान IASच्या परीक्षेमध्ये पास होऊन आता तरी दाखव. तो आता काव्याला जणू चॅलेंज करतो आणि हे श्रीखंड वगैरे करत बसण्यापेक्षा ना डिवोर्सच्या पेपरवर सही करा आणि मला लवकरात लवकर मोकळं करा. तुम्हीही तुमच्या कामासाठी पटकन मोकळ्या व्हा आणि मग अगदी शांतपणे अभ्यासाला सुद्धा लागा. इथून पुढे मला तुमच्याकडे काही अपेक्षा नाही, कारण आता 7 दिवस 1 दिवस झाला आहे. आता 6 दिवस राहिले आहेत. अकाउंट पूर्णपणे झालेलं आहे. काउंटिंग पूर्णपणे झाले. हरवून गेलेले पार्थ, दुःखी झालेला पार्थ तिथे बेडवर पडतो आणि त्याच्या डोळ्यात डोळा काही लागत नसतो, कारण त्या मनात सारखे डिवोर्सचे विषय असतात. आपल्या डिवोर्स करण्यासाठी त्याला मनातून खूप भीती वाटत असते. तर काव्याला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं. काही पार्थकडे अगदी धक्क्याने पाहते, कारण आपण एवढे प्रश्न करून देखील आपल्या काहीतरी लागत नाही आहे. पण काव्याला आता कळून चुकलंय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या ही वसूला सांगतो, ब्राउन्स युनिफॉर्ममध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या काहीतरी लागू द्यायला नाही. तर दुसरीकडे नंदिनी आनंद निवासकडे चाललेली असते. तेव्हा जीवा आता हॉर्न वाजवत तिथे येतो. तेव्हा नंदिनी वाट ही रिक्षाची बोल म्हणते आनंद निवास. तेव्हा जीवा आता हसतो आणि म्हणतो आनंद निवासकडे जात चालतो. नंदिनीला आता जीवाचा राग येतो आणि तेव्हा ती म्हणते गप्प बस. त्यावेळी जीवा म्हणते, हे बघा आनंद निवासाकडे चाललोय आपण, गेले तर दमशील, तुझे पाय दुखतील आणि मग त्यानंतर मला तुझी काळजी घ्यावी लागेल किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा न्यावं लागेल. तेव्हा तुम्ही काळजी घ्या. पण आता जर बाईकवर बसली ना तर जास्त आवडेल, प्लीज बसशील का? तर दुसरीकडे काव्या हट्टाने पारच्या आता गाडीत बसते आणि तिथे क्लासजवळ पोहोचते आणि अनिशा विचारते, काय ग पार्थ, वाडकडी इकडे कसं तुझ्या इकडे न्यायला येतोय? काव्या म्हणते, ते नाही, वाटकडी करून न्यायला तर आपण तिकडे जाऊ शकतो, पण पूर्णपणे प्रयत्न मी करत आहे तुला खुश ठेवण्याचा, पार्थ म्हणत असतो. अशा मालिकेच्या पुढील भागासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.